भेट, परत आपली गाठ घ्यायची नाही. तर म्हणलं तू माझ्या गाडीवाला पायी पायी आहे जमणार. एक वाक्य सांगतो नीट आहे का, 60% लोकांचं आयुष्य केवळ मित्रांमुळे बर्बाद झालं महाराज. 60% आयुष्य उद्ध्वस्त फक्त मित्रांमुळे. मित्र माळकरी असावा, मित्र पखवाजा असावा, मित्र गायक असावा, मित्र कीर्तनकार असावा, मित्र व्यापारी असावा, किमान मित्र नीतिबाज तरी असावा. नालायक मित्र आपलं, आपण एमएला आहे, एमएला आणि दुसरी 12वी पोराशी करतो. आपल्या मित्राची लेवल तो तशी असावा. आपला मित्र सुद्धा 80-85% असावा, जो कधीच पास झाला नाही त्याची दुरुस्ती करून काय करतो. एक मित्र, मित्रापासून सावध. सांगा मला आपल्याला प्यायला कोण शिकवली? मित्रांनी. प्यायला कोण शिकवली? मित्रांनी. आपल्याला गोवा खायला कोण लावलं? मित्रांनी. आपल्याला वाईट गोष्टी घेऊन गेला कोण? मित्र. आणि आज आपल्या जमिनीला गिराईक आणलं कोणी? मित्रांनीच. कधी ध्यानात यायचं मित्र असा नीट बस. मित्र असावा तर 4 गोष्टीचं कल्याण करणारा असावा, नाहीतर नसावाच. अभ्यास कर म्हणणारा मित्र असावा, अभ्यास करून कोणचं बरं झालंय असा मित्र नसावा. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो, मोबाईल मध्ये घेऊन जा. एवढं उदाहरण रोज ऐका आणि आपल्याच आयुष्यात आपली माणसं किती धोकादायक आहेत तेवढंच ऐका. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. 4,30,000. 80,000 बायका होत्या, 1,00,000 पोरं होते. 180. 1,25,000 नातू होते, 3,05,000 आणि 1,25,000 पंत होते, 4,30,000. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती महाराज. लंका सोन्याची होती त्याची. त्याचं किरकोळ श्रीमंत नव्हतं, पतसंस्था काढून श्रीमंत नव्हतं झालं. ते घामानं श्रीमंत होत. हे आपलं आपण काय ते श्रीमंत, आपण दरिद्री. ओरिजिनल श्रीमंत होता रावण, ओरिजिनल. की लंका सोन्याची होती. लंका इथं म्हाताऱ्याच्या बोटात अंगठी होती, बाप मिळाला. यांनी बोट कापून घेतलं, अंगठी निघालं, फुगलं शरीर. याची आज हे बापांचे 10वे बिवे बंद होणार आहेत आता 5 वर्षाला. बंद. उगता देणार लोक बामणाला दावा. उगता पॅकेज. कावळा आहे तूच आण आणि भात आहे तूच शिजव चाल आणि चमन आहे तूच कर. काय डोक्याला फरक नाही पडत. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कर. काळ नालायक आला महाराज. हो, काळ बदललाय. रावणाला 4,00,000 बारीक आहे का उदाहरण. ती आपला घोटाळा कोणी केला आहे का? 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती महाराज. पण बसलेली माणसं बारीक आहे का? रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता आणि इंद्रजित नावाचा मुलगा त्यानं 14 वेळा इंद्राला हरवलं होतं महाराज. आणि रावण त्याच्या जीवावर उड्या आणत होता फक्त मुलाच्या. फक्त इंद्रजित कसा मरेल हे त्याच्या चुलत्याला माहित होतं, बिभीषणाला. म्हणून चुलता होता तो त्याचा. त्याच्या बापाचा भाऊ ना आजेचा पोऱ्या. इंद्रजिताला माहित, आपलं बिभीषणाला माहित होतं. नीट बारीक आहे का? इंद्रजिताला माहित होतं महाराज, जर बिभीषणाला माहित होतं जर इंद्रजित मेला नाही तर रावण मरत नाही. आणि रावण जर मरत नाही तर भाऊबंदकीत मजा काय? आपल्या भावानं आपण संगच गाडी घेतली याच्यात काय मजा आहे? त्याची धडकली पाहिजे ना, आपली वाचली पाहिजे तर भाऊ. आपली लोक आपल्या भावानं गाडी घेतली तर हसत सुद्धा नाहीत, इतकी दरिद्री आहेत. हप्त्यावर घेतली असं म्हणतो, हप्त्यावर. अशीच आहेत आपली. हो आता ही लग्न न झालेले पोर आहेत ना, तुम्ही आता नवरदेव नाही म्हणा.
तुम्ही आता असेच बजाव शांताबाई मोठा. 2 वर्षापूर्वी लग्न झाल्यावर सत्यनारायण घालायची, आता जमलं तरी सत्यनारायण घालायची पळली. जमलं बा. 35 नवरदेव आहेत आपल्याकडे. 35 15 राहिले मारायला. जोडीदारांचे ऑपरेशन झाले. हा गडी तसाच. 42 पुरी पाहिल्या का पोरांना नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर दिन पण यायला द्यायची नाही. त्यानं बायकोच्या कानपट्टीत ठेवून दिली. मध्ये का बोलली? ती म्हणली बोलली नाही, मला मारून टाकलं तरी मी याला देणार नाही. का देणार नाही? तर हा पाहिला मला पाहायला आलता. याला नाही द्यायचं. बारीक आहे का? बिभीषणाने रामाला गाठवलं. बारीक आहे का? आपण कुठं चालू आहे? 3 माणसं धोकादायक आहेत, मित्र, भाऊबंद आणि पाहुणेराव. बिभीषण रामाकडे गेला आणि रामाला त्यानं सांगितलं, तुमच्या खानदानी तुमच्याकडून रावण मारणार नाही, तुम्हाला इंद्रजित मारावं लागेल. आणि इंद्रजित मिळाला तरच रावण मिळेल. सुलत्यानं मीटिंग घेतली पुतण्या मारायची. मीटिंग धाब्यावर नाही झाली, मीटिंग चकना चुकना खाऊन नाही झाली, नळ्या नुळ्या खांड खाऊन नाही झाली. मीटिंग डोळे उघडे ठेवून झाली. फक्त बिभीषणानं रामाला सांगितलं, तुम्ही दुसऱ्याला मारता तसं इंद्रजिताला मारू नका. इंद्रजिताच्या हातात इतकी ताकद आहे महाराज. जर कधी इंद्रजिताच्या हातात धनुष्य आलं आणि त्याने जर बाण लावला धनुष्याला, तो समोरचा मेला म्हणून समजायचं. तुम्ही फक्त त्याच्या हातात बाण येता कामा नाही असं मारा. हात तुटलेले, पाय तुटलेल्या या मूर्ती उद्या परवा गोळा करा, नेऊन टाका कुठेतरी. त्यामुळं गावांना निगेटिव्ह ऊर्जा मिळते. ऊर्जा राहिली नाही. एक वाक्य सांगू एका मिनिटात. हा माईक आहे, याचं बटन तिकडं आहे, त्याने बटन दाबल्यावर याच्यात आवाज येणार आहे. हा 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 ही ध्वनी ऊर्जा आहे, आपलं विद्युत ऊर्जा आहे. माझ्या तोंडातून शब्द जेव्हा माईकवर आदळेल तेव्हा शेवटच्या माणसाला आवाज जाईल. ही विद्युत ऊर्जा आहे, विद्युत ऊर्जा आहे. तिकडे जाणार आहे ती ध्वनी ऊर्जा आहे, पण इथं ती ऊर्जा आहे ती धनुर्ऊर्जा. आणि गावांमधली जी कुलदैवत आहेत यांचं पावित्र्य नसल्यामुळं लोकांना निगेटिव्ह ऊर्जा मिळते. गावातली ती भंगलेल्या मूर्ती काढून टाका, काढून टाका. ते काही फरक तुम्हाला पटतंय का सांगा मला? बळच माना हल्ला का नाही. आणि तरुण पोरांनी 8 दिवसातून एकदा रविवारी सकाळी देवळा पुढे या, थोडीशी कुऱ्हाड बिराड घेऊन या आणि मंदिरांजवळची जी घाण आहे ती सगळी तरुणांनी काढून टाका, काढून टाका. एक अर्ध्या तासाचं काम आहे, पण काढायला पाहिजे. पुढाऱ्याला घेऊन येऊ नका, तो घरीच राहू द्या. तो आल्यावर त्याचाच फोटो येईन. तुम्ही मेले झाडं तुडू तुडू, त्याचीच लाल वहिनी आणि झाड राहू दे, त्याला घरीच राहू दे, तो नको आणू. आणि 10-5 पोरांनी जर जर मंदिराचं म्हणजे मंदिराचा परिसर 8-10 दिवसातून स्वच्छ केला, तिथं स्वच्छता असते, तिथंच देव असतो आणि तीच पंढरीची वारी असते. या उड्या पथ्य जर पाळले ना महाराज तर पंढरीचा पांडुरंग तिथून या घरात येईल. याच्यावर तुमचं मत काय? आजारी तुम्ही हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. तिसरी गोष्ट, लग्नांमधले सत्कार बंद करा आणि ते पैसे चाऱ्याच्या छावणीला द्या. पूर्वी फक्त गडी भेटा बांधायची. काय बावळ्याचा बाजार झालाय. मग आम्हाला घ्या 9 वार, धोत्रवाल्याला घ्या 9 वार आणि जीन पॅन्टवाल्याला घ्या 6 वार. काय बावळ्याचा बाजार आहे. बाया फेट्या बांधायला. बरं बायांचं सोडा, कीर्तनकार बाया टीव्हीला, कीर्तनात टीव्ही संप्रदाय येतो. आता आमच्याकडे एक नवीन पद्धत आली संप्रदायात, जॅकेट
मोठा दानका उठला तो. गायकाला जॅकेट, वाजवणाऱ्याला जॅकेट, बाईला जॅकेट, बाईला जॅकेट. जॅकेट कधी घालते माहिती तुम्हाला? कधी घालते माहिती? कधी घालते? तमाशा सुरू होताना पहिला कोण येतो बाहेर? नीट ऐका आता, 2च मिनिटात तमाशा सांगतो. पहिला कोण येतो माहिती का? ढोलकीवाला. आणि ढोलकीवाला कसा वाजवतो ऐका. ढकल नरकात, ढकल नरकात, ढकल नरकात. अरे वाजून पहा ना. ढकल नरकात, ढकल नरकात, ढकल नरकात. मी म्हणलं आले का ढकलाय नरकात. ढकल नरकात. माझ्या कीर्तनाला विनोद करावं नाही लागत महाराज, आपाप. ढकल नरकात, ढकल नरकात, ढकल नरकात. कोण येतो? ढोलकीवाला. ढोलकीवाला. त्याच्यानंतर त्याच्या मागून येतो हलगीवाला. कोण 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 कोण. तो म्हणला ढकल नरकात, ढकल नरकात, ढकल नरकात. हा म्हणला कोण 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 कोण. मग लगेच एक हलगी, ती एकच काडकी. सबजन 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 सबजन. मग एक जण म्हणला किती काळपर्यंत? दुसरं येते लगेच सप्तजन्म ठेप 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 ठेप. सप्तजन्मे ठेपेपर्यंत ही मंडळी नरकात जाऊ दे. कोणती? जी जत्राचा तमाशा ठरवाय आली ती. ही सगळी मंडळी कुठे जाऊ दे? बोला पटकन. नरकात. आणि नरकात गेल्यावर शेवटी एक जण येत असतो पहा. तो जॅकेट घालत राहतो, एक टांगी टाईट राहतो. एक गावा मी, एक गावा मी विठोबाचं नाम आणि नाही आणि का नाही आता एक गावा मी विठोबाचं नाम आणि का नाही आता आणि का नाही जॅकेट घालायचं नाही, कारण जॅकेट कवर राहत. फेटे बंद करा.
ज्यानं फेटा बांधायचं ते रोजानं जाते. लग्नांमधले सत्काराचे खर्च बंद करा आणि ते पैसे छावणीला वापरा किंवा गरिबाच्या प्रवेशाला वापरा. हे तुम्हाला पटतात का मुद्दे पहा. लग्नांमध्ये सत्कार बंद करा. लग्न साधे केले तरी मुलं होतात. कशातही पैसे घालू नका. इतक्या बावळट पद्धती आणल्यात आता. लोक इतके बिंडोक झालेत, रात्रीच्या लग्नाला नवरदेव छत्री धरतात. येडा नवरदेव तो थोबाड सडलं त्याचं गोवा खाऊन. कशात पैसे. पूर्वी चांगले लोक मांडी घालून जेवत होते. उभ्यानं जेवण आला आणि ते वराड नाला ताटली हातात घेत भात कान फडली. त्याला भातच सापडा नाही, ते ताटलीच घेऊन घरी गेलं. पूर्वी गुलाबजामू चांगला गोल होता, लांबावला कोणी यंदा. गोल होता तो टपाटपा खायचे लोक. आता लांबल्यामुळं म्हाताऱ्यानं फेकला तोंडात, नागपुडीत गुतला. मी आलो. कशातही पैसे घालायचे. पूर्वी चांगले तांदूळ हातात देत होते, आता पुढे गेला. आता लग्नात एक फाजील पद्धत आली, प्युअर फाजील. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, गेट केलाय त्याला. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हायवे तो आता 99ला झाला, नाही तर 35 होता पहिला. त्या नवरी माग 2-4 पुरी, इथल्या फटीत चमकी. नवरदेवा माग ती खांब्यासाठी लटकेल 2-4 आणि त्याच्या पुढे तो बँडवाला. बहरा फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आहे आता. बहरा फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. आणि तो महबूब चालू तो कसा माहिती का. आणि त्याच्या पुढे फुलं टाकीत. अरे बाटलीची बुच टाका एवढं येते. ते मरणाचं कोटरी हाणतं त्याला गाला फुलं मिळणार. या गोष्टी आता काळाने बदलल्याच पाहिजे. आणि बदलल्या का ती आषाढी वारी. तिसरी एक गोष्ट सांगतो. तिसरी एक गोष्ट सांगतो. आता ऍडमिशन सुरू झाले. पालकांनी मुलांच्या कलानं ऍडमिशन घ्या. पालकांची सक्ती लावू नका. पाखवाद्याला वाटतं माझं पोरगं पाखवाद्या व्हावं, मला वाटतं माझं पोर